स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि छोट्याचा हा माहिती दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि काही चुकलं तर माफ करा. आणि तर मित्रांनो, आश्रमातेचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत पुढच्या रस्त्याला. आणि वाटेत एकदम असं निसर्गरम्य दृश्य बघत बघत आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत चाललो आहोत. आणि मुलं तर खूप खुश होते, आनंदी होते. इतकं सुंदर डोंगर, दर्या, झाडं झुडपं पाहून इतकं छान असं वाटत होतं मनाला. आणि मुलं आम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारत होते, मम्मी इकडे किती डोंगर आहेत आणि किती छान वाटतंय. आम्ही आता मोगभंगी येथे मोगभंगीचं PSC केंद्र आहे आणि इथे थोडं किराण्यात जायचं होतं म्हणून गाडी थांबवली आणि लगेच दुकानातून मुलांसाठी काही कुरकुरे बिस्किट वगैरे आणलं आणि इथून निघालो. ही बघा आमच्या माझ्या माहेरची वाट आणि सुंदर असं डोंगर रांगा. हे डोंगर रांगात तर पाहून खूपच मनाला असं भावतात, भुरळ घालतात. आणि निसर्गरम्य वातावरणात रस्त्यावर आम्हाला मेंढपाळ मिळाले. खूप मेंढ्या, बकऱ्या होत्या आणि त्या मस्त रस्त्याने चालत होत्या डोलत डोलत. त्यात मी माझ्या मुलांना विचारलं की अरे याच्यात काही बकऱ्या आहेत, काही मेंढ्या आहेत. तर बकऱ्यावर मान करून चालून राहिल्या आणि मेंढ्या खाली मान घालून त्यांचे नादात चालता येतं. असं का बरं, मला कोणी उत्तर सांगेल का? मग मुलांनी उत्तर दिलं. मग मुलांनी सांगितलं की मम्मी, बकऱ्या वरमान करून चालतात आणि बकऱ्या खूप हुशार असतात. त्याबरोबर कुठे जायचं, रस्ता कुठून आहे ते चालतात. आणि मग मेंढ्यांना जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाही म्हणे, विचार करायची गरज नाही. ते बकऱ्या जिकडे जातील त्यांच्या मागोमाग जात असतात. यासाठी बकऱ्या पण असतात. मला हे ऐकून खूप हसू आलं कारण मुलाने खूप छान उत्तर दिलं. आम्ही एकदम छान रस्त्यात गप्पा मारत मारत आलो. ही बघा आता माझं माहेर आलं. माहेरची गल्ली, ही गल्ली पाहून मला माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या. तेव्हा इतकी गल्ली भरलेली होती आणि इतकं सुंदर गावकऱ्यांचं वातावरण असायचं, गावात कार्यक्रम वगैरे. आणि मी पळत पळत दुकानात जायची त्या गल्लीतून, त्या मातीतून जिथे आपण खेळलो बागडलो. आज ती गल्ली इतकी सुनी वाटते की असं वाटतं इथं कोणी राहतच नाही. कारण पूर्वी जी गल्ली लोकांच्या प्रेमाने भरलेली असायची ती आज नाही. कारण लोक सर्व शेतात मळ्यात राहायला गेले. कारण तंत्रज्ञानाची वाढ झाली, मग त्यामुळे लोकांचे शेतीत पण विकास झाला आणि लोक कामात गुंतले. लोकांना आज स्वतःसाठी बोलायला चालायला वेळ नाही. इतकं आजचं लाईफ बिझी झालं आहे खेडेपाड्यांमध्ये सुद्धा मोबाईलमुळे. तर मग शेजारी बसलेले असतात परंतु बोलायला वेळ नसतो. तर आता इथे हे माझ्या मोठ्या काकू आहेत. मस्त ना काय तुम्हाला ओळखेल, मला चावणार नाही ना. ओळखेन तर काय कर तंग राहा तो माझं माहेरचं घर आहे इथे. हे बघा, हा माझं माहेर. आणि आम्ही आता चहा पाणी केलं आणि पुन्हा पुढच्या मार्गाला निघालो, मार्गस्थ झालो. एकदम सुंदर सह्याद्री पर्वतरांगेतून आम्ही प्रवास करत आहोत. आणि इतकं सुंदर नॅचरल प्रवास, गप्पा गोष्टी आणि खूप असं छानसं आजूबाजूचं नजारा. आणि आलो आम्ही आता जायबारी घाटामध्ये. हे घाट अतिशय जुनं आहे, म्हणजे आता जवळजवळ 40-45 वर्ष झाले असावेत या गोष्टीला घाट फोडायला. आणि हे महादेवाचं मंदिर, तेव्हा मंदिर नव्हतं, फक्त पिंड होती दगडाची. आणि तिथे एक झिरा होता, त्याच्यातून ऐन उन्हाळ्यात सुद्धा पाणी असायचं आणि आता पण थोडंफार प्रमाणात असतं. आणि मग भाविकांची येथे लोकांची, गावकऱ्यांची श्रद्धा. जेव्हा बारीचं काम सुरू केलं तर तेव्हा त्या अगोदर ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं तर त्यांनी ते जे देवाचं स्थान होतं ते थोडंसं बाजूला पतपिंड हलवून ठेवली की अडचण नको यायला म्हणून. आणि मग इथे आता म्हणजे एवढ्या 1-2-4 वर्षात
ह्या मंदिराचं नवीन बांधकाम केलं. म्हणजे पूर्वी पण नंतर बांधकाम केलं होतं, एक छोटे मंदिर होतं आणि आता हे नवीन बांधकाम केलं. आणि इतकं छानपैकी एकदम मस्त इथून आजूबाजूचं जे नैसर्गिक सौंदर्याने असं सह्याद्रीच्या कुशीत हे गावचं आमचं दैवत, ग्रामदैवत महादेव मंदिर इथे वसलेलं आहे. आणि खरंच खूप जागृत देवस्थान आहे. आम्हीसुद्धा इथे मस्त सत्यनारायणाची पूजा केलेली आहे. आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पुऱ्या होतात आणि खूप लोक इथे नवस घेतात, ते पूर्ण पण करतात. श्रावण महिन्यात तर येथे दर सोमवारी खूप गर्दी असते आणि इतकं छान भाविक इकडच्या बागलांमधून सुद्धा येतात. खूप सुंदर असं मी मनोभावे द्वादश ज्योतिर्लिंग म्हणून इथे पूजा केली. आणि हे महादेव मंदिर म्हणजे दरेभणगी गावाचं एक वैभव आहे. आम्ही प्रत्येक वेळेस या मार्गे आलो की येथे दर्शन घेत असतो. माझे बाबांची देवावर खूप श्रद्धा होती, महादेवावर. कारण हा जो घाट फोडला तेव्हा माझे वडील सरपंच होते आणि त्यांनीच हा प्रस्ताव मंजूर करून आणला आणि त्यांच्या काळात हे काम झालेलं आहे, मला सुद्धा आठवतं. त्यामुळे मी जेव्हा पण या घाटात येते तेव्हा मला माझ्या बाबांच्या आठवण येतात. गोष्टीला आता जवळजवळ 45 वर्षाच्या आसपास झाले असतील. दरवर्षी शिवरात्रीला यात्रा भरत असते महादेवाची. मस्त वटवृक्ष, छानसं मोठं वटवृक्ष झालं आहे. तेव्हा वटवृक्ष वगैरे काही नव्हतं, एकदम सुंदर. आणि शेजारीच बारीच्या तिकडच्या डोंगरात म्हणजे रस्त्याच्या त्या बाजूला सप्तशृंगी मातेचं सुद्धा ठाण आहे. असं पुराणातल्या कथा आहेत, लोककथा आहे गावकऱ्यांच्या. आपल्या जे पूर्वज आहेत ते सांगायचे, माझे बाबा वगैरे जे बी पूर्वज सांगायचे की इथे सप्तशृंगी माता वणीला जाण्याच्या अगोदर इथं ती आपल्या निळवा डोंगराला बसली होती आणि तिला ते जागा आवडली नाही की तिच्या पाण्यात पक्ष्याने घाण केली. मग ती तिथून रागाने उठून गेले आणि वणी गडावर बसली असं सांगितलं. असं लोक सांगायचे आणि ते आम्ही ऐकलेल्या कथा आहेत. ते किती खरं किती खोटं ते असं खूप काही नोंदी नाहीत. परंतु इथं देवी मातेचं मूर्ती पण बसवली आहे आणि लोक भाविक जातात ज्यांची श्रद्धा. तिथं थोडंसं लांब आहे, चढून जावं लागतं, पण खूप छान आहे कपारीत. आणि मित्रांनो, किती सुंदर इथं एकदम छान होम पण पेटवलेला आहे. इथं एक बाबा आहे, ते आम्हाला दिसले. आम्ही आलो तेव्हा ते झाडांना पाणी देत होते आणि हे पाहिल्यामुळं मला खूप बरं वाटलं. खूप मला आनंद झाला की अरे, झाडांची एवढं उन्हाळ्यात इथं झाडं कसे ताजे राहतात. तर ती व्यक्ती म्हणजे ते बाबा इथं झाडांना पाणी देतात आणि खूप छान झाडं जगवले आहेत. खूप छान वाटलं मला ही गोष्ट बघून. मला त्यांचं धन्यवाद करूशी वाटलं. आणि खूप छान आहे ते म्हणजे झाडं लावलेलं आहेत आणि छान असं झाडं जगवले आहेत आणि त्या बाबांचं मी धन्यवाद करते. खूप छान असं म्हणजे प्रत्यक्ष काम करताना दिसले ते आणि ते तिथं पूजा वगैरे करत राहतात आणि त्यांची छोटीशी कुटी पण आहे. आणि हे बघा मंदिराचा कस आणि खूपच सुंदर असं महादेवजी मंदिर आहे. आणि या दैवताची आमच्या गावावर नक्कीच कृपा आहे आणि त्यांच्या कृपेने गावाचा विकास नक्कीच चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि हे बघा होमसुद्धा पेटवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला एकदमच मस्त वाटलं. मंदिरात आल्यानंतर दर्शन घेतलं, द्वादश ज्योतिर्लिंग म्हटलं मी. आणि मग आम्ही दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. आणि ही बारी आहे जायबारी. तर ह्या बारीचं काम जवळजवळ आत्ता 45 वर्षे झाले असतील तेव्हा बारीचं काम केलेलं आहे. मला अंदाजित वर्ष आठवत नाही, परंतु बाबा बोलायचे आणि आम्हाला थोडं आठवतं लहानपणीचं. त्या काळी माझे भाऊ वहिनी ते सुद्धा कामाला जायचे. आणि हे बघा मंदिरात गणपतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही मध्ये शिरलो आणि महादेवांना प्रत्यक्ष द्वादश ज्योतिर्लिंग म्हणून आम्ही दर्शन घेतलं. आणि खूप छान इथं आपला नैसर्गिक नजारा आहे आणि येथे
पाणी पण असतं, सगळी सोय केलेली आहे. एकदम छान असं वातावरण निर्मिती. येथे येऊन इतकी मनाला शांतता वाटते, एकदम छान. ओ एकदम उंचावर असल्यामुळे इतकं सुंदर इथून तिकडचा नजारा दिसत असतो. आणि हे एक म्हणजे एक जागृत देवस्थान आहे. हे बघा, होमचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि येथे जे वटवृक्ष आहे त्याला खूप वडे वगैरे आलेले होते, एकदम छान वाटते. आणि हा जो घाट होता, हा घाट जेव्हा मंजूर झाला तेव्हा मोठमोठे अधिकारी माझ्या भावांकडे यायचे भेटायला. आणि मला ते चांगलं आठवतं. मी त्यांना गाणंसुद्धा डान्स करून दाखवला आणि मला त्यांनी बक्षीस दिलं. ती गोष्ट मी कधी विसरू शकणार नाही. आणि बाबा तेव्हा सरपंच असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वन विभागाचे किंवा ते रेंजर वगैरे हे सर्व लोक आमच्या घरी यायचे आणि सल्लामसलत करून तेव्हा हे घाटाचं काम सुरू केलं. आणि माझे वहिनी भाऊ आमच्या घरातले सुद्धा तेव्हा, कारण हाताला काम नसायचं आणि गावकऱ्यांना पण काम मिळालं होतं, म्हणजे रोजगारी मिळाली होती एकदम छान त्या काळी. कारण तेव्हा एवढं शेतीचा विकास झालेला नव्हता. मग एक गावालाच रोजगार या घाट फोडल्यामुळे मिळाला. आणि ही गोष्ट एकदम खरी आहे, ऐतिहासिक. आणि खूप छान असं रस्ता तयार करण्यात आला, म्हणजे बागलाण तालुक्यात जायला आणि आपल्या कळवण तालुक्याचा हा एक बाँड्री आहे. आणि चला तर मित्रांनो, मग आपण आता बारीच्या त्या बाजूच्या पायथ्याला म्हणजे बागलाण तालुक्याच्या पायथ्याला हे रस्त्यावरचे मळे थळे. आणि लोक आता गावात न राहता मळ्याथळ्यात राहणं पसंत करतात, कारण आता तंत्रज्ञानामुळे लोकांकडे पैसा आला आहे. वेगवेगळी औषधं, रासायनिक खते मारून म्हणजे वेगवेगळे भाजीपाल्याची पिकं घेतात. त्यामुळे लोकांना आता वेळ नाही आहे, गावातून येण्या जाण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे लोक आता तिकडेच मोठमोठे घरं दारे बांधून राहतात. आणि हे बघा, खूप छानचं असं हे बुंदाटे गावाचं डोंगर आहे, त्याच्यावर सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे कशाच तरी. म्हणजे मंदिर डोंगरावरच का असतं की छान वाटतं. आणि प्रत्येक डोंगराचे काही मंदिराची काहीतरी ऐतिहासिक हिस्ट्री असते. त्यामुळे प्रत्येक म्हणजे आपल्याला आता हे छोटे मोठे जे देवस्थान आहेत किंवा काही गावातील विशेष घटना आहेत, त्यांच्या नोंदी नसल्यामुळे लोककथा, लोकांनी आपले पूर्वज जे सांगत आले ते आपण पुढे चालवायचा वारसा. आणि आपल्याला ते कथा ऐकलेल्या भरपूर अशा काही कहाण्या आहेत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला पण सजेशन करेल की तुम्हाला पण काही असं तुमच्या गावातील कथा किंवा एखादं प्राचीन मंदिर जे बी काय असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व एक प्रेरणादायी असेल तर तुम्ही सुद्धा YT अकाउंट, यूट्यूब अकाउंट खोला आणि तुम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही पण एक दिवस म्हणजे एक सक्सेस किंवा एखादी म्हणजे आपण आपल्या गावाचं परिसरातील काही ज्या ऐतिहासिक गोष्टींचा तुम्ही माहिती देऊ शकता आणि ते नक्कीच आपल्या फायद्याचे आहे. आपला वारसा तो टिकून राहील, त्यामुळे आपल्या संस्कृतीचं माहिती आपण पुढे नेत राहू. आणि मित्रांनो, हे बुंदाटे गाव आणि बुंदाटे गावानंतर पुढे डांगसोंदाना, परंतु आता आम्ही इथून बुंदाटे गावातून आता बाजूने बायपास रस्ता तयार केलेला आहे पुढे जाण्यात. त्यामुळे डायरेक्ट पुढे हे बघा चांदो मामा, सॉरी, हे सूर्य बाप्पा अजून सूर्यास्ताला जाण्याच्या बेतात आहे आणि त्याचं दर्शन आम्हाला जाताना झालं आहे. त्यामुळे मी
खूप मुलांना हे दृश्य पाहून इतकं आनंद वाटलं. मित्रांनो, आपण शहरात राहतो आणि शहरामध्ये मुलांना घरात राहून त्यांना चांदण्या काय, सूर्य काय आणि चांदमामा हे काहीच माहिती नसतं. आणि हे जे सायंकाळचं सूर्य अस्ताला जाताना पाहताना त्यांना खूप आनंद झाला. आणि मी लहान असताना असं बाहेर जेव्हा मी जायची संध्याकाळची, तर मग मी पुढे चालायचे आणि हे सूर्य आपल्याबरोबर चालायचं. मग मी थांबून जायची, पुढे जातो का नाही ते बघायची. पण तो पण थांबायचा, मग मी पुन्हा पुढे चालायची, तो पण पुन्हा चालायचं. मग मी इतकं विचारात पडायची की का असं घडतंय, मी थांबते तर तो पण थांबतो, मी चालते तर तो पण चालतो, माझ्याशी तो खेळ खेळतोय का. बघा मित्रांनो, किती हा सुंदर दृश्य, एकदम छान वाटतंय. आणि असं एकदम संध्याकाळी एकदम सूर्य मावळतीला आणि हा जो नजारा आहे हा आपल्याला खेडेगावातच दिसेल. इतकं छान दिसतं. झाडाझुडपांमध्ये लपाछपी खेळतोय आणि आमच्याबरोबर चालतो आहे. थोड्याच वेळात आता सटाणा शहर येईल आणि या शहरात आपण हे बघा सटाणा आला आणि सटाण्यामध्ये यशवंतराव महाराज यांचं मोठं मंदिर आहे. म्हणजेच ते एक देव मामलेदार म्हणून त्यांना ओळखले जातं. आणि ते इंग्रजांच्या काळामध्ये त्यांची पहिल्यांदा पोस्टिंग येवलेला झालेली होती मामलेदार म्हणून. आणि त्यानंतर ते सटाण्यात पण त्यांनी खूप काम केलेलं आहे. आणि सटाण्याला असताना 1973-74मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा त्यांनी लोकांना तिजोऱ्या वगैरे धान्यांचे कोठार खुले करून दिले आणि लोकांना खूप मदत केली. लोकांचे खूप त्यांनी चांगले कामं केले. त्यामुळे त्यांच्यावर लोकांची श्रद्धा होती आणि त्यामुळे काही लोक त्यांच्या विरोधातले त्यांनी इंग्रजांना सांगितलं आणि ते इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं, त्यांचं घर जाळून देण्यात आलं आणि त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार झाला. त्यानंतर ते जेव्हा वारले, त्यानंतर ते जेव्हा तिजोरी खोलीत आली तर त्याच्यात पैसे तसेच तिजोरी भरलेली दिसली. इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वतः वाटून दिले, तरी जेव्हाही तिजोरी खुली करण्यात आली तेव्हा त्यात पैसे भरलेले असायचे. तेव्हापासून लोकांची त्यांच्यात श्रद्धा बसली, म्हणजे ते एक प्रत्यक्ष देवच होते. आणि एवढ्या भारतामध्ये पहिलं हे एक सरकारी अधिकाऱ्याचं, सरकारी कर्मचाऱ्याचं मंदिर बांधलेलं आहे, ते सटाण्याला आहे. आणि लोकांची खूप श्रद्धा आहे. कोर्टाचे वगैरे जे काही कामं असतील ना, तर लोक त्या मंदिरात जातात अगोदर आणि काही लोक खूप लांबून येतात त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, कोर्ट कचेऱ्यांच्या कामासाठी. लोकांची श्रद्धा आहे आणि ते सुटतात प्रश्न, लोक नवससुद्धा घेतात. आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे मंदिर बसवलेलं आहे आणि तेव्हापासून लोकांची श्रद्धा त्यांच्यावर झाली. आणि मग त्यांच्या जयंतीनिमित्त या सटाण्यामध्ये दरवर्षी 10 ते 15 दिवस यात्रा भरवण्यात येते. म्हणजे ही एक विशेष गोष्ट आहे आणि खूप छान इतिहास आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. आणि स्पेशल त्यांचा इतिहास ऐकायचा असेल तर मी त्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही या आयडीवर जाऊन आणि तुम्ही बघू शकता. मित्रांनो, खूप छान आहे आणि खरंच त्यांचं कार्य अतुलनीय आहे. असे कर्मचारी आता आपल्याला शोधून मिळणार नाही. खूपच छान. आणि आता आपण आता घरी निघालो आहोत. तर मित्रांनो, आलात तर दर्शन घ्या, कारण ही व्यक्ती खूप महान आहे, प्रत्यक्ष देवाचं स्वरूप आहे. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग? मला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय बाय.